डेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांनी आपले उपोषण चालू केलेलं आहे आणि आरक्षणासाठी आपला लढा चालू केलेला आहे। त्या लढ्याला ह्या सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे आज जरंगे पाटलाला 5 वेळेस अमर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। आज त्यांची तब्येत खालवलेली आहे। त्यामुळे आज जिंतूर तालुक्यातील सगळं मराठा समाजाने आज हे जल आंदोलन केलेलं आहे। कारण की सरकारला कुठेतरी जाग यावं आणि सरकारनं हे आमचे जे सगळे सोयऱ्याची मागणी आहे आणि मराठ्याला आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करावी हीच सरकारला विनंती आहे। जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच दिवसाचा लढा चालू आहे। जरंगे पाटलाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये अनेकदा वेगवेगळे आंदोलन, वेगवेगळे उपोषण, आमरण उपोषण, साखळी उपोषण, वेगवेगळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। तरी पण हे जे शासन आहे हे शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि जे काही टिकणारं आरक्षण नाही ते आरक्षण मराठाच्या माथी मारत आहे। म्हणून या शासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की येणारा काळ जो आहे तर हे लोकसभा झाली, आता विधानसभा येणार आहे। म्हणून विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गातून समावेश करावा। सगळ्या सोयऱ्याची ही जी आमची जरंगे पाटलाची मागणी आहे ही 100% त्यांना मान्य करावी आणि या ठिकाणी आमचा लढा असा चालूच राहील। जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत समंत सकल मराठा हा महाराष्ट्रातला या लढा चालू ठेवणार आहे। आणि त्याच याचा भाग आहे म्हणून आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। जल भरो आपलं पाण्याचं आंदोलन करण्यात आले, जल समाधी आंदोलन करण्यात आलेले। जय जाऊ जय शिवराय। मध्ये जवळपास बऱ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले। ह्या ॲडमिशनमध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये फीसमध्ये काय तफावत आहे हे आमच्या जागरूक नागरिकाला आणि मराठा समाजातील सर्व पालकाला कळलेलं आहे। जे इलेक्शन लोकसभेच्या अगोदर झाले होते आणि जे लोकसभेला घमंडात सर्व राजकीय नेते होते ज्यांचा दुहेरी आकडा होता, असे दुहेरी आकड्यावरचे नेते आमच्या मनोजदादा जरंगे पाटील यांच्यामुळे एकेरी आकड्यावर येऊन टेपलेले आहेत। अशी माझी सर्व याच्या आंदोलनामार्फत सरकारला इशारा वजा विनंती आहे की आपण जर का मराठा आरक्षणाचा मार्ग योग्य वेळी जर नाही काढला विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन तर तुमचा जो आकडा आहे हा सिंगल सुद्धा विधानसभेला राहणार नाही। त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची आणि मनोज जरंगे पाटील यांना जो 5 वेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन करावं लागत आहे ते जर आंदोलन जर आपण व्यवस्थित जर वेळेमध्ये त्यांचा जर निर्णय घेतला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू। आज जवळपास मराठा आरक्षणासाठी आणि जलसमाधी आंदोलनासाठी आमच्या तालुक्यातून अखंड तालुक्यातील सर्वच गावातून मराठा समाज आलेला आहे। हा समाज सर्व जागरूक समाज आहे। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आपण जर का वेळीच जर मराठा आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर विधानसभेला आपली कुठल्याही प्रकारची सीट आम्ही येऊ देणार नाही। हे आम्ही तुम्हाला या सर्व धरणातून येलदरी जलाशयातून तुम्हाला मागणी करत आहोत आणि इशारा सुद्धा करत आहोत। मागील अनेक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जवळपास 22 वर्षापासून लढत आहेत। मागील 1 वर्षापासून आपण बघतो की 5व्यांदा उपोषणाला मनोजदादा बसलेले आहेत। संपूर्ण मराठा समाज मनोजदादाच्या पाठीशी आहे। परंतु आपण बघतो की मागील वर्षापासून हे निर्दयी सरकार गेल्या वर्षी महिलांवर लाठीचार्ज केला आणि या निर्दयी सरकारनं आपली क्रूरता दाखवलेली आहे। मागील अनेक वर्षापासून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं, पण अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। मराठा समाजानं काय चूक केलेली आहे? सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आज मराठा समाजातील तरुण 90% मार्क मिळूनही नोकरी वाचून वंचित आहेत, शिक्षणा वाचून वंचित आहेत। आपण जर विचार केला तरुणांचा तर योग्यता असून सुद्धा, गुणवत्ता असून सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही। अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अनेक वर्षापासूनचा हा लढा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आपण सर्व समाजाला आरक्षण मिळालेले, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही।
मराठा समाज हा सर्व समाजामध्ये मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाची भूमिका अजूनही मराठा समाजानं या ठिकाणी पार पाडलेली आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज जर आज आरक्षणापासून वंचित आहेत, तर काही राजकीय नेते जर सोडले तर मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही याचा जर आपण अभ्यास केला पाहिजे. मी फडणवीस आणि अजितदादांना सांगू इच्छितो की मराठा समाजाचा अंत पाहू नका. एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आणि फडणवीस यांचं ऐकू नका तुम्ही. मराठा समाजाला जो काही कायदा आहे, सगळे सोयरे कायदा तुम्ही लागू करा आणि या मराठा आरक्षणाचे तुम्ही हिरो व्हा, अशी मी एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी विनंती करतो. सर्व समाजाच्या वतीने अजूनही सरकारला विनंती आहे की या समाजाचा अंत पाहू नका. अनेक तरुण मेलेले आहेत आणि आजही अनेक तरुण मारण्याकरता तयार आहेत. या ठिकाणी एक मराठा